तर हाय गाईस, तर हा माझा पहिला ब्लॉग आहे की तुम्हाला पण समजलं पाहिजे की कुठे काय होतं, कुठला सण कसा साजरा होतो. जसं की अलिबागमध्ये जे माझं गाव आहे तिथे मी आता जाते, म्हणजे आज जाईन रात्री. तर तिकडे कुठल्या पद्धतीने तो सण आणि कसा साजरा करण्यात येतं तर सगळं ते तुम्हाला समजेलच ब्लॉगमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला माझे सगळे ब्लॉग पूर्ण बघावं लागेल. तर मग काहीच भेटू आपण निघताना. बाय. तर चला मग आता आपण रेडी होऊयात. जास्त काही नाही, थोडंसं स्किन केअरसाठी. तर मेकअप करता करताना तेवढ्यात मम्मीचा कॉल आला. तर पप्पानी थोडासा प्रँक केला मम्मीसोबत. तर बघूयाच आपण तो प्रँक काय होता. नाही येते मग काय होतं शो आहे. पुण्याला चाललंय काय काय माहिती. तर पुढे पण तुम्हाला हे सगळं बघायलाच मिळेल गाईस. पण आता आपण निघतोय, तर थोडी देवाला पाया पडून आणि थोडासा पप्पांसोबत फ्लेक्स करून आता आपण 11:30 वाजता घर सोडतोय. आणि घर सोडल्यावरतीच बाहेर अर्ध्या तासाने ऑटो भेटला आहे. ऑटोमध्ये चाललो आहे स्टेशनला. तर जोगेश्वरी स्टेशनवरून आम्ही तिकीट वगैरे काढली आणि आम्ही निघालो मुंबई सेंट्रल. सुपरमॅन. तर आम्ही 12:30ला पोचलो गाईस मुंबई सेंटरला. गेल्या गाडी लगेच भेटली, पण काय सीट काय भेटत नाही आम्हाला. शेवटी पप्पांनी माझ्यासाठी सीट शोधलीच. तर मग गणपती बाप्पा मोरया बोलून आम्ही पण निघालो. तर मंडळी आम्ही 4:30च्या आसपास पोचलो आहे गावात. चालता थोडीशी भीती तर वाटत होती. त्यात आम्हाला लागला मोक्षधाम. मग काय, जय मल्हार मार्तंड बोलून आम्ही निघालो पुढे. घरी जाऊनच मम्मीला सरप्राईज भेटणार होतं. तिला माहीतच नव्हतं की मी येते. मी 6-7 महिन्यानंतर गावी जात होती, त्यामुळे सरप्राईजच होतं तिच्यासाठी एक. अजून पण तिने मला बघितलंच नाही. मग डायरेक्ट मी गेली रूममध्ये. तर बाईला थोडंसं सतवलं. बरं नव्हतं त्याला, पण 6-7 महिन्यानंतर तर भेटलं तर एवढं तर बनता आहे ना यार. नंतर गेली गप झोपायला. तर मग शुभ सकाळ मंडळी. इथे तर पावसाने धुमाकूळच घातला. तर आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कृष्ण जन्म आहे रात्री 12 वाजता, त्यामुळे आज दिवसभर उपवास. तर तो उपवास आम्ही या प्रसादाने सोडतो. तर हा प्रसाद म्हणजेच थोडेसे पोहे, थोडंसं ओलं खोबरं, थोडी साखर आणि लास्टला थोडंसं गूळ खिसून टाकायचं वरून आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मग आता आपला प्रसाद तयार झालेला आहे. हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. चला मग आपण भेटूया डायरेक्ट रात्री. तर मग मंडळी आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आपण तयार होतो आहे मंदिरात जाण्यासाठी. पहिले आपण घरातली पूजा करून घेऊया आणि मग नंतर मंदिरात जाऊ. थोडं रेडी वगैरे झाल्याच्या नंतर आपण प्रसाद वगैरे तर दुपारीच बनवून ठेवलं आहे, त्यामुळे काय घाई नाही होणार आहे आपली. तर आम्ही रेडीच होतो आहे. तेवढा ते पप्पा. मी व्हिडिओ चालू केला आहे आणि हे मला सतवणार नाही असं कधीच होऊ शकत नाही.
दागिना नाही होत ते आय मेकअप देत करते सगळंच करते जिथे नाही कधी माझ्या चेन मारू चेन मारू अशी काय तर फटफट रेडी झाली गाईज. आयलायनर खूप मोठं टास्क गर्ल्ससाठी. एक बरोबर लागतं तर एक चुकीचं लागतं. हाश पण फायनली माझं दोन्ही पण करेक्ट झालं. काजळ वगैरे लावून मी एकदम फटाकसे रेडी झाली आणि आम्ही कृष्णाची पूजा करायला घेतली. मग शेवटी नैवेद्य वगैरे दाखवून देवाला नमस्कार करून आम्ही निघालो मंदिराकडे. 2 तास झालेले आहेत गाईज. आम्ही मंदिरात बसलो आहे कथा ऐकत. एंड ऑफ द पॉईंट. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि कृष्णजन्म झाला आहे. तुम्हाला पण कृष्णाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर वारे अंगात घुमायला चालू झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर तुम्ही बघालच काय होतं, कसं होतं, कुठल्या पद्धतीने साजरा करतो आम्ही हा सण. पूजा वगैरे झाली आणि आम्हाला येताना मंदिर लागलं. तर आम्ही मंदिरात नमस्कार करून घरी आलो. आम्ही पाया वगैरे पडलो आणि देवाला नमस्कार करून घरी आलो.
रात्री 1:15-1:30 गाईज आम्ही घरी आलो आहे. तर नमस्कार मंडळी, आज आहे आपला दुसरा दिवस. गोविंदा म्हणजेच सगळ्या गावामध्ये परंपरा आहेत, पद्धती आहेत, त्या पिढ्यानपिढ्या गावातले गावकरी जपत आहेत. जसं की माझ्या गावात वेगळी पद्धत आहे, ती पद्धत तुम्हाला दाखवीनच मी आता. मुंबईमध्ये मजा असतेच या दिवशी, पण गावातली मजा कोणाला बघायला भेटते. तर चला आज बघूया आपण गावात किती मजा असते आणि काय कोणत्या पद्धतीने हा सण आमच्या गावात साजरा केला जातो. तर पूर्ण माहितीसाठी ब्लॉग पूर्ण बघा, त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. आणि शेअर, लाईक, कमेंट्स खूप सारं प्रेम. गरम पाणी घेऊन जाऊ मंडळी, आपला ब्लॉग इथेच एंड होत आहे. नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब पण करा. बिकॉज हा पहिला ब्लॉग होता माझा. यापुढे सुद्धा मी ब्लॉग बनवणार आहे. जर तुम्ही मला सपोर्ट केलात तर. धन्यवाद.